दालन प्रदर्शनाचा शानदार उद्घाटन समारंभ। अर्थव्यवस्थेला गती देण्यासह विकास रोजगार वाढवण्यात बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करून बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। क्रीडाईच्या मागण्यांना कोल्हापुरातील सर्व पक्षांचे समर्थन आहे। विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा कोल्हापूरचा गुण राज्यासाठी आदर्शवत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले। येथील महासैनिक दरबार लॉन्समध्ये क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित दालन या बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी हे प्रमुख उपस्थित होते। दालन प्रदर्शनाचा शानदार वातावरणात प्रारंभ झाला। या उद्घाटन प्रसंगी मंत्री उदय सामंत म्हणाले, क्रीडाईने मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे नगर विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या समवेत लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी बैठक घेतली जाईल। हे केवळ आश्वासन नाही तर वचन आहे। कोल्हापूर क्रीडाई प्रथम क्रमांकावर आहे। येथील बांधकाम व्यावसायिकांनी ग्रहस्वप्न साकारणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात। मुख्यमंत्र्यांसह आमचे सरकार संवेदनशीलपणे काम करते, त्यामुळे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही। कोल्हापूरचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ म्हणाले, आम्ही दोघे नगर विकास राज्यमंत्री राहिल्याने बांधकाम क्षेत्राचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत। ते निश्चितपणे आचारसंहितेपूर्वी सोडवले जातील। क्रीडाई बांधकाम व्यावसायिकांचे चांगले संघटन असून दालन प्रदर्शनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे। बांधकाम क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या शहरातील रस्ते, पाणी पुरवठा आदी पायाभूत सुविधा भक्कम केल्या जात आहेत। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला 1000 कोटींचा निधी दिला जाईल। शेंडा पार्कातील 1100 बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलच्या कामाची 700 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच भूमिपूजन केले जाईल। आमदार सतेज पाटील म्हणाले, आगामी काळात कोल्हापुरात 90 लाख चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण होणार असून ग्राहकही मिळवावे लागणार आहेत। त्यासाठी मुंबई, पुणे, कोकण, कर्नाटक पर्यंत मार्केटिंग करण्याची गरज आहे। IT कंपन्या आल्या की रोजगार वाढवून फ्लॅटलाही मागणी वाढणार आहे। कोल्हापुरात IT पार्कसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण इथे बिझनेस इन बिझनेस संकल्पना राबविणे आवश्यक आहे। त्यासाठी 50 लोकांनी एकत्र येऊन IT पार्क विकसित करूया। त्याची सुरुवात 2 लाख चौरस फुटापासून करूया आणि यासाठी क्रीडाईने पुढाकार घ्यावा। कोल्हापुरात पूर्णवेळ नगर सहाय्यक संचालक मिळावे। क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष KP खोत यांनी प्रास्ताविक केले। त्यांनी ऑनलाईन बांधकाम परवाना, शहराचा विकास आराखडा, हद्दवाढ, कॉमन पॅसेजचा घरफाळा, मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका, स्थानिक कुशल मनुष्यबळासाठी प्रशिक्षण केंद्र आदी प्रश्न मांडून ते सोडवण्याची मागणी केली। या उद्घाटन प्रसंगी क्रीडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल यांनी दालन प्रदर्शनाची माहिती दिली। या उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा व कोल्हापूरला किमान एक मोठा उद्योग सरकारने द्यावा अशी मागणी केली। यावेळी आमदार जयंत आसगावकर, क्रीडाईचे उपाध्यक्ष गौतम परमार, खजिनदार अजय डोईजड, दालन 2024 अध्यक्ष चैतन वसा, उपाध्यक्ष प्रमोद साळुंखे, प्राधिकरणाचे CEO संजय सिंह चव्हाण, क्रीडाईचे राजीव परीख, विद्यानंद बेडेकर, महेश यादव, गिरीश रायपागे, अभिजित मगदूम, संजय शेट्टे, आनंद माने, प्रदीपभाई कपाडिया, अतुल पवार, गणेश सावंत, श्रीधर कुलकर्णी, गौतम परमार उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।